किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा कायम। पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावर 14 फेब्रुवारीला सुनावणी। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्यात पेडणेकर आरोपी। नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन, तर सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। रामाचं जे शौर्य ते शिवसेनेचं शौर्य, रामाचा जो संयम तो उद्धव ठाकरेंचा संयम। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंची श्रीरामाशी तुलना, तर रावणाचा उल्लेख करत भाजपवरही निशाणा। काल नाशिकमध्ये बहुरूपी फिरत होते, तर आज नाशिकमध्ये बचत गटाची सभा सुरू आहे। ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची टीका। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 97वी जयंती। शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळावर फुलांनी सजावट, शिवसैनिकांचं बाळासाहेबांना अभिवादन। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन। संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनीही बाळासाहेबांना केलं अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन। बाळासाहेब यांच्या नेतृत्व गुणामुळे लोकांच्या हृदयात ते जिवंत आहेत, या शब्दात मोदींनी व्यक्त केल्या भावना। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाळासाहेबांना अभिवादन। मंत्रालयातील बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण। यावेळी मंत्री दादाजी भुसे उपस्थित। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। पक्ष शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत। चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर कार्यालयात थांबणार। सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा दबाव आहे। दबावाखाली माझ्यावर ईडीने चुकीची कारवाई केल्यास घाबरून जाऊ नका। ईडी अधिकाऱ्यांना यापूर्वी सहकार्य केलं, तसंच आताही करणार। ईडी चौकशीबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी। वायकर यांच्या वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याची माहिती। मुंबईतील हॉटेलच्या बांधकामात 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। रवींद्र वायकर यांचा गॉडफादर उद्धव ठाकरे रवींद्र वायकर यांचा बळी दिला जातोय। रवींद्र वायकर यांच्या ईडी चौकशीवरून नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज आक्रमक। जरांगेंच्या दबावात सरकारने ओबीसींवर अन्याय केल्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघ देखील मुंबईकडे कूच करणार। ओबीसी समाज पत्रकार परिषदेतून सरकारला इशारा देणार। जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा 4था दिवस। चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेला रांजणगावमधून सुरुवात। रांजणगावात 2 क्विंटल फुलांचा हार घालून जरांगेंचं स्वागत। चंदननगर खराडी बायपास इथे यात्रेचा मुक्काम असेल। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार। मराठवाड्यात मराठा सर्वेक्षणाला सुरुवात। जिल्ह्यात जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश। हिंगोलीत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सुरुवात। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3590 प्रगणक आणि 192 पर्यवेक्षकांची नियुक्ती। 183 प्रश्नांच्या माध्यमातून होणार सर्वेक्षण। अधिकारी सर्वेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतर आरक्षण टिकणार का याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। सरकारने माझा बळी घेतला तरी मी तयार आहे, मात्र आरक्षण घेऊनच परत जाणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। मुंबईत येणाऱ्या मराठा आंदोलकांना कोणताही त्रास झाला तर सर्व मराठा एकवटेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा आंदोलनाविरोधातील याचिकेवर उद्या सुनावणी। मुंबईतील मराठा आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्तेंकडून मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल। एकविरा खारला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगेंचा मेणाचा पुतळा। मावळ तालुक्यातील कारला इथले अशोक मासळकर आणि ऋषी मासळकर या बापलेकाने मेणाचा पुतळा साकारला। आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूरच्या व्हेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।